रामकृष्ण हरी सर्वांना. माऊलींची पुढच्या श्लोकांची सेवा मी चालू करत आहे. एका मागोमाग एक वाचण्याचं कारण असं की तुम्ही कालच्या रेकॉर्डिंगमध्ये पाहिलंच असेल की माझी जी छोटी गाथा ती कारण नाही आहे, पण तिला माझा वेळ हवा असतो. म्हणून मला मी आता सध्या गावी आहे. तर गावी हा जो सकाळी छान वेळ भेटतो माऊलींची सेवा करायला, तो मला मुंबईला एवढा निवांत वेळ मिळत नाही. म्हणून मी आता थोडं पुढं वाचण्याचा प्रयत्न करत आहे. जर नंतर माझं स्किप झालं तर त्याचं मला हे वाटणार नाही, माझं स्किप झालं म्हणून. ठीक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझ्या सद्गुरू ज्ञानेश्वराशी. तर सकाळचे 7:05 झालेले आहे. आता अध्याय 7व्यातल्या 19 ओळ्या वाचून झाल्या आहेत. आता 19 श्लोक वाचून झाले आहेत. आता आपण 20व्या श्लोकपासून सुरुवात करत आहोत. कामस्तैस्तैहृतज्ञानः प्रपद्यन्ते देवताः तं तं नियमस्थाय प्रकृत्या नियतस्वया. आणि फळाची हवा हृदय कामा झाला रे गावा की तहाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयांता अंधारी पाडले म्हणून पासीच. सॉरी सर्वांना, सकाळचा 7चा अलार्म वाजला. आणि फळाची हवा हृदय कामा झाला रे गावा की तहाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयंता अंधारी पडले म्हणून पासाचे माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीची प्रकृतीचे पायिक परिभोग लागले तव रंक मग तेने लोलुप्य कौतुक कैसे भजते कवनीती या नियमबुद्धी कैसे आहान उपचार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे. यो यो याम याम तनु भक्ताः श्रद्धयाचेतुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहं. पैजोची देवता तरी बजावयाची झाड करी तयाची ते झाड शुरी पुरवितामी. देवदेवादी मीची पाही निश्चय त्यासी नाही भावते ते ठाई वेगळला धरी. स तया श्रद्धया युक्तस्तस्या राधानमिहित लभते च ततः कामान् मयेव विहितान् हितान्. मग श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्त लागो ऐसे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे परी तेही सकळ निपजे मजचिस्तव. अंतवत तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां. देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परी ते भक्त मातेने निते जे कल्पना बाहेरी न निघते म्हणून कल्पित फळ पावती अंतवतम. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे चिन साधन एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. हे असो पुरावते मग हो का आवडे ते परी यजे जो देवता ते देवत्वासीची एर तनु मन प्राणी जे निरंतर माझी याची वाहने ते देहाच्या निर्वाणी मीची होते. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धया परं भावमजानन्तो ममावयमनुत्तमं.
परितैसा न करीते प्राणी, बाया बापुला हिती वाणी, पै पोहताती पाणी तळहाती चेने. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडिजे, आणि मनी तरी आठविजे थिल्लोर दाकांदे. हे ऐसे काहीसे करावे, जे अमृते रिगोणी मरावे, ते सुखे अमृती होऊनी का नसावे अमृता माझे. तैसा फळाई तिचा पांजरा, सांडून या धनुर्धरा, का प्रतिती पाखी चिदंबरा, गोसाविया नोहावे. जेथ उजावंतेनी पवाडे, सुखाचा पैसा जोडे, आपुले निसुरवाळे उडावे ऐसा. त्या मापका सुवावे, मज व्यक्त का मानावे, सिद्ध असता का निमावे साधनवरी. परी हा बोला आगवा, जरी विचारिजे तसे पांडवा, तरी विशेष या जीवा न चोजवेगा. नाहं प्रकाश सर्वस्य, योगमाया समावृतः, मूढोऽयं न भिजानाति, लोका मामजमव्ययम्. काचे योगमाया पडळे, हे झाले हाती आंधळे, म्हणून प्रकाशेचे निधे बळे, न देखती माते. एरवी नसे ऐसे, काही वस्तू जात असे, पाही पाकवन जळ रसे रहित आहे. पवन कवना तेन शिवेची, आकाश केन समयेची, हे असो एकमीचे विश्वे असे. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्यानि च भूतानि मातु वेद न कश्चन. येते भूते जी आतीतली, ते मीची होऊन ठेली, आणि वर्तता ते जेतुली, तीही मीची. भविष्यमाने जियेही, तीही मज वेगळी नाही. हा ओलची एरवी काही होय न जाय. दोराची या सापासी, डोंबाबळी न गव्हाळा ऐसी, संख्या न करवे कोणासी, तेही भूतासी मिथ्यात्वे. ऐसा मी पंडसुता, अन्य सुत सदा असता, या संसार जो भिता, तो आने बोले. आता थोडी ऐसी, गोठी सांगिजेल परीसी, जय अंकार तनुसी वालभ पडिले. इच्छा द्वेष समूर्तेन, द्वंद्व मोह न भारत, सर्वभूतानि सम्मोहं, सर्गे यांती परंतप. ते इच्छा ही कुमरी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेषसी मांडली वराडिका. त्या दोघास्तव जन्मला, ऐसे द्वंद्व मोह झाला, मग तो अजयेने वाढविला अहंकारे. जो धृतसी सदा प्रतिकूळ, नियमही नागवे समू, आशा रसे दोंदलू झाला सांता. असंतुष्टीची या मदिरा, मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांचा ओवरा विकृती असे. तेने भावशुद्धीची आवाटा, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरले अवाटे अप्रवृत्तीचे. तेने भूते भांबावली, म्हणून संसारीची आडवा माझी पडिली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. येषां त्वन्तर्गतं पापं जनानां पुण्यकर्मणां, ते द्वंद्वमोह निर्मुक्ता, भजन्ते मा दृढव्रताः. ऐसे विकल्पाचे वायाने, काटे देखोनी सनाने, जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीचे ना. उजू एकनिष्ठितेचा पाऊली, रघुडिनी विकल्पाची आभाली, महापातकाची सांडली अटवीचीही, मग पुण्याचे धावा घेतला, आणि माझी जवळक पातले, किंबहुना ते चुकले वाटवध्येया. तर आता आपल्याच 174 उभ्या वाचून झालेल्या आहे, त्यांचा आता आपण मराठीत अर्थ बघूया. जन्मांतरी मिळवलेल्या संस्काराने प्राप्त झालेल्या व स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषाने ज्ञान नष्ट झालेले लोक निरनिराळ्या नियमांचा आश्रय करून माझ्याहून वेगळ्या अशा देवतांची भक्ती करतात आणि फलाविषयाच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. बाहेर आशारूपी नेत्ररोगाने व आत अविवेकाने असे दोन्ही प्रकाराने ज्ञानरूपी अंधारात ते पडले. म्हणून त्यांच्या जवळच असणारा जो मी, त्या मला ते चुकले. नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतांना सर्व भावाने भजू लागले. अगोदरच देहात्मबुद्धीचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरता दीन झालेले असे ते लोक, मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कसे कौतुकाने भजन करतात ते पहा. त्या त्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध आहे, त्याचा त्याचा आश्रय करून कोणकोणते उपचार लागतात ते जमवून आणि ते उपचार अर्पण असे करावेत, ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कर्म करावेत. जो जो भक्त ज्या ज्या देवतेची
श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणी मी स्थिर करतो. परंतु जो ज्या अन्य देवतांना भजावायची इच्छा करतो, त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे. देव देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो. त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते. तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतांचे आराधना करतो आणि मग त्या देवतेपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. मग त्या देवतेचे जे योग्य आराधना असेल ते तो श्रद्धेने आपली कार्यसिद्धी होईपर्यंत संपूर्ण आचरतो. याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांना ते मिळालेले फल विनाशी ठरते. देवतांची भक्ती करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे माझ्याप्रत येतात. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत व म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. फार काय सांगावे, असे जे भजन आहे, जे जन्ममरणाला देणारे आहे व ज्या त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहेत. हे एक बाजूला राहू दे. मग वाटेल ते का दैवत असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो. दुसरे जे शरीराने, मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत, ते देह पडल्यावर मीच होतात. अविनाशी, अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असे माझे स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी लोक अव्यक्तात असलेल्या मला व्यक्त स्वरूपाने ओळखतात. पण लोक तसे करत नाहीत. व्यस्त असलेल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहण्याप्रमाणे आहे. किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी? अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे, असे हे कशाला करावे? तर अमृतामध्ये सुखाने अमर होऊन का राहू नये? अर्जुना, त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये? त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ, तितका आपला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे? मला निराकाराला साकार का समजावे? मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधने करून का मरावे? अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करू ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाही. सर्वांना माझे ज्ञान नाही, कारण योगमायेने मी आच्छादित झालो आहे. म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही, कारण की ते योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहे. म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ मात्र आहे काय? असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय? वारा कुणाला शिवीत नाही, आकाश कोठे व्यापत नाही. हे बोलणे राहू दे. मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे. हे अर्जुना, मागे झालेल्या, सध्या असलेल्या व होणाऱ्या प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिले आणि हल्ली जितके प्राणी ह्यात आहेत तेही मीच आहे आणि पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त बोलावयाचेच, वास्तविक काही होत नाही व हे जातही नाही. दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे? म्हणजे डोंबा काळा आहे की बडी कवड्या आहे की गव्हासारख्या ठिपक्यांचा आहे, असा कोणाचाही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यांसंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत. अर्जुना, याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांच्या मागे जन्ममरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. त्यासंबंधी आता थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचं प्रेम एकमेकांवर जडले, हे शत्रुपातना, भारता, इच्छा व द्वेष यांपासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये जन्माला येत्या वेळीस सर्व प्राणी मोहात पावतात. तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली. नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली. त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. त्या दोघांपासून द्वंद्व मोह जन्मला. मग त्याचा आजा जो अहंकार, त्याने त्याला वाढवले. तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्व मोह नियमांना जुमानीत नाही.
अर्जुना, असंतोषरूप दारूच्या योगाने उन्मत्त होऊन पंचविषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. त्या द्वंद्वमोहाने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले गेले. त्या योगाने प्राणी भांबावले म्हणून संसाररूपी अरण्यात पडले आणि मग मोठमोठ्या दुःखाच्या डबक्याने बळवले गेले. परंतु ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या पापांचा नाश झालेला असतो ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन निश्चयपूर्वक माझी भक्ती करतात. असे विकल्पाचे पोकळ अंकुचेदार काटे पाहून जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत, म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत, ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य मागे टाकले आहे, नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले, फार काय सांगावे, असे ते भक्त या काम द्वंद्व मोह गैरे वाटमोऱ्यांच्या तडाख्यातून सुटले. तर इथं आपल्या 174 ओव्या वाचून झाल्या आहेत. त्यांचा मराठीतही अर्थ मी वाचला आहे. माऊलींची आजची सेवा इथं संपन्न होत आहे. धन्यवाद सगळ्यांना.